नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला आहे ज्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा आता कमकुवत झालेला आहे. स्थानिक सरकार, आपलं जे सध्याचं जे सरकार आहे मित्रांनो, त्यांना जे करायचं होतं तो हस्तक्षेप आता न्यायालयाने करून त्यांच्यासाठी वाट मोकळी करून दिलेली दिसत आहे. नेमकं काय घडलंय, असं काय अॅट्रॉसिटी कायद्याबाबत निर्णय देण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक बिहारचं प्रकरण गेलं होतं. तर त्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. परंतु त्या प्रकरणामध्ये न्याय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सांगितलं की इथून पुढे कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला शिवीगाळ केली तर तुम्ही त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करू शकत नाही, जरी तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तरी देखील. त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या किंवा समोरच्या व्यक्तीचा जो काही हेतू किंवा त्याचा काय उद्देश आहे तो तुमच्या जातीचा अपमान करण्याचा हा असावा. त्याने भले तुम्हाला किती शिवीगाळ केली, परंतु त्याचा उद्देश नसेल की तुमच्या जातीबद्दल त्याच्या मनात द्वेष नसेल तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ न्यायालयाचं म्हणणं असं आहे की जो तुम्हाला शिवी देतोय अगोदर त्याचा उद्देश पाहावा लागेल. तो तुम्हाला शिवीगाळ करत असताना किंवा तुमचा अपमान करत असताना नेमका त्याचा उद्देश काय होता हे महत्त्वाचं ठरेल आणि त्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. आणि हा जो निकाल दिला आहे न्यायमूर्ती JB पार्डीवाल आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे. तर त्याचं झालं असं की त्यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही SC ST कॅटेगरीतून येत असेल आणि समोरचा व्यक्ती दुसऱ्या कॅटेगरीतून येत असेल, दुसऱ्या कास्टमधून येत असेल आणि त्याने जर तुम्हाला शिवीगाळ केली परंतु त्याचा मूळ हेतू तुमच्या जातीचा किंवा तुमचा अपमान करणं नसेल तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. हा एवढा मोठा निकाल दिल्यानंतर अजूनही आपल्या समाजामधील काही लोकांना याबाबत माहीतच नाही, यांचे स्वतःचे हक्क मारणं चालू आहे तरी देखील यांना समजायला तयार नाही. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.